नमस्कार मित्रांनो, संस्कृत भाषणामध्ये तुमचं स्वागत. सर्वांना जय श्रीराम. तर आपला कालचा थोडासा प्रॉब्लेम थोडंसं लेट टाकल्यामुळे मला असं वाटतं की ते व्ह्यूज जातात कारण की thumbnail पाहिलं होतं माणसं क्लिक करता आपल्याकडे त्यामुळे पहिले व्हिडिओवर आता आपण thumbnail टाकणार आहे. त्यामुळं तुम्ही फक्त सबस्क्राईब करा चॅनलला. आता याच्या पुढे चांगले चांगले व्हिडिओ ते बघत राहा. तुम्ही म्हणतात की रोजचा वेळ काही करत नाही काही नाही आता आपण करू पण फक्त थोडं काम राहतं त्या दिवशी ब्लॉग येणार नाही. हळूहळू आपल्याला करावं लागेल. आपण आता मळ्याची दिशेने चाललेलं आहे सुंदर असं. आणि बघा तुम्ही आता समृद्धी महामार्गावरून तर पब्लिक आपण आलेलो असतो या ठिकाणी रानात आलेलं आहे. सुंदर गिन्नी मक्का तोडायला लागलेला आहे आणि मी अशा ठिकाणी गाडी वळवतोय. तिथला रोड इतका भंगार आहे तुम्ही बघा. हे बघा इतका भंगार रोड आहे हा का बस. त्याच्यात मला गाडी वळवायची हाडन विषय पा गाडीत त्या चार्जिंग काहीच नाही. तर 7% आणि 3.5 किलोमीटर जाईल गाडी. आणि आपल्या त्यात आरसा इतका घाणेरडा झालेला आहे का बस पब्लिक. विषय एकदम हार्ड आहे बघा आपल्याला आधच नाही करायचं. आता गाडी वळवतोय मी बडी एकदम मुश्किल गेली खाली गेली गाडी खड्ड्यात. इतकं खड्डं मोठं आहे आणि मला कांडे आणायला जायचं आहे. मी ब्लॉग बनवतोय आणि मेहनत कर पसीना पहा. चला आता मी तुम्हाला डायरेक्ट नसतं की गाडी ओळून भेटतो. तर पब्लिक आता मी गाडीसुद्धा ओळून अशी लावलेली. मी इकडे समजतो मस्त आहे की मका तोडायचं काम चालूच आहे. आणि आता मला खाद्य आणायला जायचं आहे गाडीचं. आता आपण मस्त आहे की जाऊ पैसे घेऊन खाद्य घेऊन फाट्यावरच जायचं आहे. गाडीची चार्जिंग घ्यायची. नवीन दुकान झालेलं आहे. हे बघा आंबा खान आंबा आहे पण हा आंबा काही एकदम घाण लागतं. याच्यात एक पाऊस झाला का लगेच केळे पाडतात पब्लिक. हे बा हा असा आंबा आहे पब्लिक. आता मी पैसे घेतलेले बरं गाडीच चालू नाही बा. मी गाडी आताच चालू करतोय. आता आपण चाललेलो आहे कुठं कांदे आणायला. रोड इथं घेऊन झालेली आता आपण निघालेलो आहे घरच्या दिशेने. ट्रॉफिक आहे रोडला का बस. असं आपली कमान तुम्ही रोडने आले का असं इथून आतमध्ये घुसायचं. बसले का मस्त गाड्या वेड्या पाहिजे पुढे येणार. तर पब्लिक आता आपण कांडी आणलेली काय बघा हिच्यासाठी आणलेली खास हिच्यासाठी. ती एकदम खतरनाक स्टेपवर गेली होती. चाललेलो आहे पब्लिक रानात कांडी घेऊन आलेलो आहे. आणि आपल्या छोटवर भाऊ आपला भाऊ मोठा भाऊ सर्वश्रेष्ठ काल भाऊ त्याचा फोनचं लॉक बदललं आणि भाऊने विसरून यायला भाऊ लॉक विसरला. नंतर वायबल झाला होता पण नाही त्यांनी काढले त्याला. मग नंतर आठवलं बाबा स्वप्न झालं सगळं बाबा. तर पब्लिक आता आपण पोहोचलेले राहणार आणि या ठिकाणी आता आपण समोर बघा दिसतोय हवा हा तोडीवाले. आपल्याला ब्लॉग शूट करायचा आहे. हा इथं थांबला कारण ब्लॉग कंटेंटची मतलब आहे कंटेंटची. काय चाला घरी बस थांबतं साहेब बारीलाच पब्लिक आम्ही दिसतो थांबतो भाऊ. चांगले भरपूर चांगले मार्क पडलेले होते. तर आपण इकडे जाऊ विहिरीकडं सुंदर रीतीने ढेकळे तुडवीत आणि इथूनच पाहिजे लांबून इकडून जाऊ. याला झटायचं नसतं. जर झटलं असं असं हे बा काय खतरनाक. पाणी वाढलं यार विहिरीचं पाणी वाढलं यार पब्लिक. पाणी वाढलं तुमच्या विहिरीच वाढलं का रे. हा यांचा हाताने घ्या तुम्ही एवढं आलेलं आहे. आमचं पण आलेलं आहे. आम्ही इथून खाली उतरतोय असं याला धरून तिथपर्यंत. आम्ही म्हणजे सचिन काका आम्ही नाही उतरलेलो अजून एकदा पण. आणि मला पण शिकायचं आहे बरं. ओय मासे पाहिजे तुम्हाला. हे मासे इथे ह्या काळ्या कलरच्या मासे हवाय. कशाला ओमकेचे काका शिकवता.
आपण टाकत जाऊ ना. तू एक बावळटाची भाऊ त्यांच्याकडे ते ऑनकेल शिकला, ऑनकेल शिकता नव्हतं. ऑनकेनी पहिला तासभर पाहिला बरं का, नंतरच्या शेवट घरी जायला लागले डायरेक्ट उडी मारली विहिरीत बिना ड्रमची. फक्त तासभर पाहिला, ड्रम लावून पाहिला आणि जावं बांधून पाहिला पहिले तासभर. शिकावं लागेल ना आता, मग आम्हाला येत नाही नंतर डायरेक्ट उडी मारली तिने आणि ऑटोमॅटिक वरती आला खालून. सुट्टा आहे तर शिकू. याला पण सुट्टा आहे क्लासला, याला पण सुट्टा आहे. काही नाही, पहिल्या दिवशी शिकला. रोज जर का 2-4 तास गेलो आरामात शिकून होऊन जाईल. हा तुझी झाली मका तोडून. हे मी तुम्हाला ती मगाशी आंब्याचं झाड दाखवत होतं का ते हे. आता यांचं थोडस वेगळं काम चाललंय. तर आता मी तुम्हाला मस्तपैकी आपलं सगळं दाखवतो आणि थंबनेल घेऊन घेतो, कारण की थंबनेल पहिले आपल्याला गरजेचं आहे. थंबनेल एक कांडीचं घ्यावं लागेल, एकाचं घ्यावं लागेल. 2 थंबनेल. आता कांडीचं जाऊ आपण कट करून घेऊ, नको ते पण यायला. आपण फक्त हा मकाचाच थंबनेल समजादू थंबनेल घ्यावं लागेल आपल्याला. पब्लिक थंबनेल नाही घेतला बरं मी अजून, पण घेऊन टाकतो थंबनेल वगैरे. तर त्याच्या आधी तुम्ही आपली मका पाहून घ्या. अशी वाळून गेलेली ना मका का बस. हे बघा, ब्लॉग बनवायला काही वाटत नाही, पण ब्लॉगची जेव्हा एडिटिंग करायची वेळ येते ना तेव्हा खरा जीव जातो निघून. कुठून कट मारायचा, कसा काय करायचं, कडोकं लावावं लागतं ना. आम्हाला काही जण म्हणतात की तुमचा ब्लॉग चांगला नसतो, असं कमेंट करून सांगा कसा राहतो ब्लॉग. हे बघ अशी वाळून गेली यार मका. त्यात कुट्टी मशीन पण खराब आहे. हे बघ किती याच्यात दाणे याच्यात. ए वर्धा दे काय असतं रे, याला तुरा म्हणतात. मकाचे कणस. हा का, हा म्हणजे बा हा का, वेगळ्या जातीची जातवंत असते. लक्ष दिला का आपण. हा जेव्हा हिच्याकडे जेव्हा लक्ष देण्याची खरी वेळ आली होती ना तेव्हा थोडा प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळं लक्ष नाही. तुम्ही मागचा ब्लॉग पाहून घ्या, तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला होता ते समजून जाईल. हे बघा समजून घ्या रे. टोपी काढा, टोपी काढा, टोपीने काढायची लिहून. ए थंबनेल 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 आठवला थंबनेल. तर पब्लिक आपलं झालेली मस्तपैकी मका तोडून आणि थंबनेल घेऊन, सॉरी मका तोडून यांनी केली कार्यक्रम, सगळा मक्काचा कार्यक्रमचा यांनी केला. आणि आता आपल्याला पुढचं काम असं आहे की आता आपल्याला निघायचं आहे घरी, आणि घरच्याच घरी गावरान गायांना चारा टाकायचा आहे. आणि बाकी काही नाही. आता गाडीवर जाऊ चालवतोय मस्तपैकी. आणि असा तो एक्सप्रेस मुंबईचा, त्याच्यावरून तो गाणे वाजतात, तो एक्सप्रेस आहे. आणि तो समृद्धी महामार्ग नाही, थोडा एक मोठा हायवे कोणता तरी. हा हा नगर मनमाड हायवे, बरोबर बरोबर. एक टायमिंग वर आता समृद्धी महामार्गाला बरबाद करायचं सोडून द्या, आणि आता तुम्ही नगर मनमाडला बरबाद करा. नगर हा, आणि तो होतोय आता रोड, पण आहे थोडासा इतका घाण आहे, इतकी ट्रॉफिक राहते तिथं. आम्हाला विचारून घ्या तुम्ही, आणि आम्हाला जावं लागतं. चला ना तुम्ही. सू लागली काय अशा पद्धतीने आपण निघालेलो आहे. मला खाली जावं. खाली नाही, धरूच नको, बंद. हा मला जागायचंय, मला एक तर बसायला जागा नाही. हे गाणं लावायचं. चायला कोणी नाही झालं ते पुढे. आता मला इथं शोध जावं लागेल पब्लिक, कारण की आपल्याला जायचं आता पेट्रोल आणायला. चला कळा. तर आता आपण चाललोय पब्लिक मस्त पैकी. हा यार, त्या काय त्यांनी कायची बांधलेली गाय चालली वाटतं त्यांची एक. तिथं असं नाही आणले, हा त्यामध्ये दारासमोर जे वाचलं ते वाचलं. 2 वाजता झाले काय एक दिवशी. आपल्या पण 2 गाय नाही ना गावरान एकाच दिवशी. पब्लिक गर्दी एवढी तिथं ते बॉटलमध्ये वगैरे बरोबर आहे. डिझेल वगैरे कसं आपण चाललो घरी. डिझेल इतकं भेटलं नाही, कारण की ती लाईन देत नाही, गाडी 0 झालेली आहे. तर पब्लिक आता आपण चाऱ्याची व्यवस्था करतो गायांच्या. तुम्हाला भरपूर दिवसानंतर ना आपण आपलं सगळी गोशाळा दाखवू. हे बघा तुम्ही आपली गोशाळा
भरपूर दिवसांनी. अरे बाबू सीन झालेला आहे. हे तर टोचलं यार, ते टोचलं यार. हे बघा हेच टोचलं. हो. हे टोचलं मला. आणि आपली गायांची शाळा पोहून घ्या. आता भरपूर गाया जणायला आपल्या गोट्यातल्या त्याच्यातल्या भरपूर. तुम्हाला पहिली गाय नाही आता नाही रिलीज करायचं सेपरेट ब्लॉग बनवून. आणि आपलं एक त्याच्यातलं एक आंब्याचं झाड गेलं यार पब्लिक. हे वाळून गेलेलं आहे. आणि इकडं समजावू काय म्हटलं मी, तू शूट कर नाही तर मग हे काढ. मग हा म्हणे मी हे काढतो तू शूट कर. तर मी ओढतोय. हा बा लिहिलेलं आहे इकडे घे रे. तर वरती चढतो. व्ह्यू बघून घ्या तुम्ही मस्त. शाम में मलूसी. हा बा. बसलं का जर आता मस्त पैकी शूट कर. तुला मस्तपैकी shoot करतो, सेल्फी shoot स्टिक नाही आणली तू त्याच्यातलं त्याच्यात. आता तुझी चुकी ती. मी काही करणार नाही. विळा गेला. कुठे गेला? मला काय माहित कुठे गेला. तो तिकडे दिसला. यो इथे इळा. इळा घातला हातात. विळेने मारा आता काळा गाचा गच. लवकर आवर तू, टापाटप काम कर. मला वेळ नाही, मला जायचंय. अरे लय टाइमपास आहे. आवरत नाही राव पटकन. इथं मुरघास काढून अजून जायचं आम्हाला. हे बैलगाडी घेऊन चालले फादर इकडे. यांचे मस्तपैकी खूप महत्वाची चर्चा चालली काहीतरी. आता दादा पागाला आम्ही सिद्ध आहे. तर मंडळी जसं की तुम्ही पाहू शकता, कारण तुम्ही पाहूच शकता. समजलं ना तुम्हाला. लवकर करून द्या आता तुम्ही. ओये माटे गुरुजी आमचे आता पटापट मुरघास एकदा उकरून ठेवलेला आहे येड्याने. पहिले स्टार्टिंग व्हिडिओच्या स्टार्टिंगला काय नाव होतं रे? हँडकॅप. अरे टाक्यावाला माणूस आवर ना लवकर. ते आता बंद झालेले टाके निघले. टाके निघले पण इथं एक मुरघासाचं आत्ताशी एकच आहे निघलं. इथं ऑलरेडी एक निघलेलं आहे. आता यो काढून राहिला मुरघास, कारण याच्या अंगाचा येणार आहे वास. हे बा पब्लिक इकडचं इथं सगळं एवढं उकरून ठेवलेलं आहे, तरी पण तिकडे खड्डे खुड्डे करून राहिला, उकरून ठेवून राहिला. हे असं तर डोकं बाणी याचं त्याला म्हणतात मुरघास. ब्लँक इरर काहीचे. बाय भेटू नंतर. तर अंगाचा येतो वास म्हणून याला मुरघास म्हणतात. अरे थांब परत. अवघड आहे काही येत नाही याला. काही येत नाही परत काही येत नाही आत्ताशी एक काढून झालं. आत्ताशी 1 मिनिटाचा अख्खा व्लॉग झाला, क्लिप झालेली आहे, तरी पण काही येत नाही याला. नाटक आहे हा. इकडे दाखव. सुवर्ण दिन आजचा, फार सुवर्ण दिन आजचा. हा आता मी सांगतो, अंगाचा येतो वास म्हणून याला म्हणता मुरघास. आणि तू आहे फार खास. वाव. माझ्या भावा तू खास आहे, लवकर मुरघास काढ. अंगात वास येणार. समजलं ना? काही बी बोल करी इतका अवघड विषय नाही असा. लय टाइमपास करायचा. आत्ताशी एक शेळ टाकून झालं मुरघासाचं. टाकून पण नाही झालं, काढून झालं आत्ताशी. इकडे एक शेळ आहे काढायचं, काढून झालेलं आहे. आणि एक काढायचं अजून दिटा करायचं. आणि इकडे चालू आहे भूस काढायचं. भूस काय रे भूस लाटायचं काम. ते असं थोडं ममलिंग हो राहिली. हे बाई बावळटपणा काहीतरी फेकून मार राहिला. आपण याला फेकून मार काहीतरी. टिट्टी कॅमेरा आहे माझ्या हातात. लागला तर मोबाईलला लागन, मला नाही लागणार. आता माई बाळी हुकवायला गेला होता पण हुकून गेला है की नाही. आणि कुठे गेला लागून गेला. हे बा एवढी मेहनत केलेली आहे. भूस इथं होता डायरेक्ट. इथून डायरेक्ट असं लोटत 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 तिथपर्यंत न्यायला आहे. जीसीबीचं काम काका आमच्या दाताळीनीच करून टाकतात. मेहनतसाठी 1-2 लाईक, 4-5 किलो नाही फॉलो आणि 3-4 कमेंट. काय म्हटले? 1.5 कॅरेट भूस घ्यायचा आहे याच्यावर. हे तर वाळून गेलं पण याच्यावर घ्यायचंय. तरी पण याच्यावर पण घ्यायचं आणि याच्यावर घ्यायचं. याला म्हणता विळा, कारण हा नाहीये खिळा. आणि ऐक ना. हा बोल काय म्हणत होता? आज माझ्या हातावर संक्रांती बरं का, पतंग उडवायचा याला. नाही ऐक ना, तू सांग आता काय केलं. तू स्टार्टिंग कर. अरे काय केलं, मी बसलेलो होतो बरं का आज दिवाणावर एसीवर मस्तपैकी. आणि हाय ना मोबाईल पात पडलेला होता, म्हणजे पडणारच होता.
आणि मी त्याला धरलं असं ओढलं आणि असा जोरात हाताला धक्का लागला टाकायचं ए, तिथं बॉम्बलातला ते सांग डायरेक्ट. ना, मस्ती करत होते ते सांग ना. हा, काळ मग- येते अख्खं सरक थोडा तिरका होय. इकडे इकडे तिकडे. हा हा झालं. आता मी गोरा झालं, दिसत झालं. असन थोडासा जादा नाही बरं का. तर मग मस्ती करत होतो, इतका जोरात धक्का लागला, असा जोरात आरडला भाऊ. आम्हाला वाटलं काय झालं, मग लगेच थोडंसं क्लिअर झालं. नंतर जरा वेळाने काय झालं, थोडीशी आम्ही गिन्नी तोडून आलो, नाही मका तोडून आलो. हा मग परत घरात घुसलो, एसीच्या रूममध्ये जरा गरम होत होतं म्हणून. आणि काकू आली आणि काकूच्या यो दरवाजाच्या मागं मोबाईल चार्जिंगला लावायला उभा होता आणि काकू दिला दरवाजा लुटून. भाऊचा हात होता तिथं, भाऊच्या हाताला परत दरवाजा धाडकान परत आरडला कितका मोठ्याने. आणि नंतर ना परत तिथं एसीच्या रूममध्ये होतो, परत तिथं झोपलेला होता एसीच्या रूममध्ये. सौम्या उठली आणि सौम्यावरती काहीतरी कोटाने करत होती, लॅपटॉपवर काहीतरी पाहत होती. सौम्या झोपलेलं होते तिथं उशीवर हात ठेवून, उशीच्या खाली हात ठेवता बरं का, उशीच्या खाली असा आडवा हात होता. डायरेक्ट त्याच्यावरच तंगड देऊन टाकलं सौम्याने. अजून मोठमोठ्याने बोंबलायला लागलं. आज तीनदा हातावर तंगड पडलेलं आहे. आणि काकू तिकडून आवाज देते, काय ग कोण काका येतय, जेसीबीचं काम केलं. महत्वाचं काम करीत होते, काय आलं. काहीतरी काम आहे, जाऊ दे आता. आता याचं काम काय संपा नाही, टाइमपास करून राहिला. ए, धर, धर, आ. एवढं कार्याची गरजच नव्हती माझ्यामध्ये. तर पब्लिक आहे बा, तुम टॅड्याचा झालेला आहे विषय. असा एअर पकडला तिकडं पकडतं इकडचं धरत. मी आता हा ड्रमच वर फेकणार. त्याला फेकतो, तुम्हाला दाखवतो. 3, 2, 1 गो. आता फेकणार आहे. गौरीचे चांगलेच आहे. आता आपण आलो नाही पब्लिक आलं घेऊन. मला वाटलं मलाच लागेल का आता. दार ठोकलं काय नाही का, लावतो दरवाजा. काही गरज नाही. हे बाहेर जाईल ना टुमडुमची. अरे दावा अडकलं माझ्या पायात. त्याची चालली गौरी बाहेर. अरे चारा खायला आली ती. म्हणजे चप्पल उडी झाली यार. पाण्याला तो जेवण वगैरे झालं आता. आता मी चाललो लागला पुण्या घरी निघालो. आता ह्या समोर गाड्या, रोड लगेच दिसतो आपल्याला समोरचे. आणि आता आपण गुन्हेगारच्या दिशेने प्रवास करतो. आपल्यावर दुसरे गायांचा गाया. आता इथं आमचं ठरतंय गच्चीवर झोपावं. 2-4 मिनिट आमचं ठरतंय. हा 1 मिनिट यार, इथं 1 नंबर यार. झोपू शकतो. थांब. चायला इथे 1 नंबर आहे पब्लिक. झोपू शकतो आपण. 1 नंबर गोष्ट आहे. आणि इथं आपण हा कंटेंट बघा. काय सुंदर कंटेंट आहे. काय बघा कोणाची त्यांना काय करणार रात्री सकाळी. जास्त बॅटरी घेतली आणि ना हा पण आहे आपल्यासोबत भरत होतो आपला भाऊ मोठा. आणि ही गोष्ट आहे आपली. आमचा फॅन इथं लावतो नाही ना. इथं कुठे लावा, कुठे एवढं मोठे एवढी मोठी नाही ती वायर. एक्सटेन्शन निघत येतं ना पब्लिक ओढवास आहे कोणाकडे ओढवाक्स आहे आपल्याकडे. घेऊन चालेल, आपण लावू आता क्रीम क्राम लावू, सगळे लावू, पावडर बिवडर लावू. झोपू म्हणजे आम्हाला मच्छर खाणार नाही. मच्छर म्हणजे डास. यार इथं घाण बसलो आहे. पण इथं एकदा झाडू मारून इथं झाडणी आहे का, इथं झाडणी शोधून. हा उई चांगलं इथं बा. इथं मस्त आहे. पाणी आहे का पण टाक्यांमधलं नको रे. शिंपडायचं बाळून जाईल का म्हणलं. हे बघा इथं सोलर बिलर लावले ते मस्त कार्यक्रम आहे. मस्त काम आहे.
लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आपण भेटू मस्त पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि पाऊस येईल जरा एवढं चांदणी वातावरण. नाही रे पाऊस नाही रे, चांदणं पडलेलं आहे. चांदणं नाही, चांदणं दिसत नाही कॅमेरावर काय आलं काय माहिती. आधीच काय आहे चांदणावर पडत नाही, चांदणं पडत नाही म्हणजे दिसत नाही कॅमेरा दाखवले तरी. समोर चांदणं खबर दिसत नाही काय माहिती काय विषय काय. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जय श्रीराम, जय गोमाता की. हरे राम.